कोळ्यानं ह्या कायद्याने यांनी आदिवासी असून देखील हे वंचना कशी काय आणि हे वंचित का ठेवले गेले आम्हाला, हा एक मोठा प्रश्न आहे. आज याच्यापासून आमच्या मुलांचं शिक्षण, आमच्या नोकऱ्या, आमच्या कित्येक राहिलेल्या प्रपोजल, त्याच्यानंतर प्रकल्प हे अडून राहिले आणि ज्यामुळे मुंबईचा जो खरा विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही. त्यामुळे आज आम्हाला आदिवासी न्यायामुळे न्याय मिळाल्यानंतर आमचा विकास भरपूर होईल. आज आपण कोर्टात बघितलेलंच आहे की आमचं सर्व सक्षम असताना आम्हाला षडयंत्र करून आम्हाला या कायद्यातून वंचित ठेवलेले गेलेलं आहे. हा महाभयंकर षडयंत्र आहे. आणि दुसरी मला माझ्या कोळी बांधवांना विनंती आहे की बाबा तुमचं स्वतःचं रक्षण तुम्ही करण्यासाठी बहुसंख्येने यायला पाहिजे. आज माझे कोळी बांधव आहेत, ज्ञाती बांधव आले, त्यांचं मी खूप आभारी आहे. आणि ह्याही पक्षात आज कोर्टामध्ये हजारोच्या संख्येने उभं राहायला पाहिजे होतं, ते होत नाही. ते महाखंड दुःख होतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शरदचंद्र जाधव, मुख्य समन्वयक, आदिवासी कोळी समाज समन्वय समिती. संपूर्ण राज्यभर काम करताना आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की 1985पासून साधारणपणे आदिवासी विकास विभागानं मनमानी कारभार करून महाराष्ट्रातल्या जवळजवळ 33 अस्सल अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय केलेला आहे, आजही करत आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देणे आणि अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रांची तपासणी करणे यासाठी आदिवासी विकास विभागानं ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत आणि जी कायदे राज्याने निर्माण केलेली आहेत त्या कायद्यांमध्ये असलेल्या अनियमितता, त्यातली संदिग्धता आणि त्याच्यामध्ये असंविधानिक जी तत्त्व आहेत त्याचा वापर करून या राज्यातल्या 33 अनुसूचित जमातींना वंचित करण्याचा यांनी धडाका लावलेला आहे. आणि अनेक जमाती तर जवळजवळ नामशेष झालेल्या आहेत की त्यांना आता अनुसूचित जमाती असं म्हणण्याचंही आज कुणाला हिंमत होत नाही. कारण आदिवासी विकास विभागानं 1985 सालीच या 33 जमातींना किंवा विविध जमातींना नामसदृश्य ठरवण्यासाठी एक खोटं परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकावर कुणी सही केलेलं नाही, कुणाचा शिक्का नाही. आणि अशा परिपत्रकाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या महसूल विभागाकडे ते परिपत्रक प्रसारित करून त्यांच्यामध्ये एक भ्रम निर्माण केला की या जमातीची ही सगळी मंडळी म्हणजे कोळी महादेव, डोंगर कोळी, मल्हार कोळी, कोळी ढोर, टोकरे कोळी, मन्नेर वारलू, ठाकूर या सर्व जमाती नामसदृश्य आहेत आणि त्या नामसदृश्यतेचा फायदा घेऊन अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळवतात. हे तद्दन खोटं आहे. त्यांनी त्यांची मोनोपाली आणि त्यांची सत्तेमध्ये असलेली मक्तेदारी याचा गैरवापर करून आज महाराष्ट्रामधील या 33 जमातींना अक्षरशः देशोधडीला लावलेला आहे आणि त्यांना आपल्या संविधानिक हक्कापासून आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या विकासापासून कायमचं वंचित केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं लढा देत आहोत. त्याच अनुषंगानं आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही नामसदृश्य आहोत किंवा अवैध आहोत यापेक्षा तुमची यंत्रणाच कशी अवैध आहे याच्या संदर्भात आम्ही त्या याचिका टाकलेल्या आहेत. माननीय न्यायालय त्या संदर्भामध्ये योग्य तो निकाल देतीलच. नुकताच आजच दिनांक 5 ऑक्टोबर रोजी माननीय न्यायालयाने राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांना नोटीस इश्यू केलेली आहे आणि बघूया आता त्यांचं काय उत्तर येतं ते. तर अशा पद्धतीनं आमचा संघर्ष चालू आहे. सरकारकडे मागणी आमची हीच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीनं अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या गठीत करायला हव्या होत्या आणि ज्या पद्धतीच्या किंवा ज्या डेसिग्नेशनच्या किंवा ज्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत त्या तपासणी समित्या असायला हव्या होत्या तशा न ठेवता त्यांनी मनमानी करून अतिशय तृतीय वर्ग किंवा चतुर्थ वर्ग अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये त्या दिलेल्या आहेत. आणि एकीकडे
जिल्हाधिकाऱ्यांसारखे उच्च अधिकारी जेव्हा सर्टिफिकेट देतात तर त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी सर्रास ते सर्टिफिकेट अवैध ठरवतात आणि अवैध ठरवणं ही फक्त त्यांची मनमानी करतात। आजपर्यंत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांनी कधीही एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कुठलाही FIR नोंदवलेलं नाही। जर त्यांना असे हजारो अवैध झालेली सर्टिफिकेट किंवा खोटी सर्टिफिकेट घेणारी लोक सापडली होती तर त्यांनी त्यांच्यावर गुन्हे का नोंदवले नाहीत, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या स्वतःला क्वासी ज्युडिशियल समजून किंवा क्वासी ज्युडिशियल, मला तर म्हणायचं आहे की शासकीय सर्वच यंत्रणा, सर्वच ऑफिसेस, कार्यालय या क्वासी ज्युडिशियल असतात, फक्त पडताळणी समित्या क्वासी ज्युडिशियल नाही आहेत। पण त्यांनी स्वतःला अतिशय न्याय प्राधिकरण असल्यासारखं किंवा स्वतःला न्याय विभाग किंवा कुठलं तरी कोर्ट ऑफ लॉ समजून ते अतिशय अधिकारवाणीने गरीब लोकांशी वागतात आणि त्यांना वंचित करण्यासाठी मनमानी पद्धतीनं काहीतरी धातूरपातूर हे बनवतात आणि त्या माध्यमातून ते करतात। तर हे शासनानं कुठंतरी माधुरी पाटील किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या तपासणी समित्या गठीत कराव्या ही आमची मूळ मागणी आहे आणि त्याच्यासाठी राज्याचे ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी हेच पडताळणी समित्यांचे अध्यक्ष असावे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1994 साली निर्णय देऊनसुद्धा आजपर्यंत एकही ॲडिशनल सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी किंवा त्यांच्या इक्विव्हॅलंट रँकचा एकही अधिकारी पडताळणी समितीवर नेमल्या गेलेला नाही। हे सर्वात मोठं दुर्भाग्य आहे। म्हणजे एवढं हे सगळं अनागोंदी कारभार चाललेला आहे पण राज्याचे सर्व राजकारणी कधीही या विषयाकडे जाणीवपूर्वक बघत नाहीत, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि हा प्रश्न नेमका काय आहे हे समजून घेत नाही। त्याच्यामध्ये कुठल्या तरी राज्याच्या प्रमुख राजकारण्यांच्या समोर ट्रायबल लॉबी सांगते की साहेब हे सगळे नामसदृश्य आहेत, मग ते अवई उठवतात की हे सगळे नामसदृश्य आहेत, हे कुणी आकाशातून टपकलेले लोक नाहीत किंवा कुणी ब्राह्मण कम्युनिटीचा आहे तो खोटं महादेव कोळ्याचं सर्टिफिकेट घेतो असंही नाही किंवा कुणी जैन आहे, कुणी वाणी आहे आणि तो खोटी सर्टिफिकेट घेतो असंही नाही। तरीसुद्धा या जमातींना वंचित करण्याचा आदिवासी विकास विभागानं सपाटा लावलेला आहे। त्याच्यामध्ये महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, ठाकर, मन्नेर वारलू, कातकरी, काथोडी अशा 33 जमाती आहेत आणि या सर्वांना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे। पुढील दिशा समाज ठरवेल, आपण तसं काय करू शकत नाही। आमची सामाजिक संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून लोकांमध्ये आता तरुणांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे की केवळ लाचार होऊन एखाद्या मंत्र्याच्या समोर कितीही आपण निवेदनं दिली तरी त्यांना कचऱ्याचीच टोपली दाखवल्या जाते आणि प्रत्येक वेळी तोंडाला पानं पुसली जातात। त्यापेक्षा आता या सर्व महाराष्ट्रातल्या अन्यायग्रस्त जमातींनी एकत्र यावं आणि स्वतःची काहीतरी चूल मांडावी असे परिवर्तनाच्या काही चर्चा समाजामधून बाहेर पडत आहेत आणि त्याच्यासाठी सामाजिक पातळीवर आम्हालासुद्धा समाजाच्या सोबत